ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर, हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप। कला केंद्र बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक। पैठण तालुक्यातील देवगावचे ग्रामस्थ संतप्त, सरपंचांसह ग्रामस्थांनी दिला आत्मदहनाचा इशारा। पुण्यातील मेट्रो प्रवाशांना दिलासा, महापालिकेकडून 20 पार्किंग जागा उपलब्ध। पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून जागांची नोंदणी पूर्ण। नवी मुंबईमध्ये भाजपाकडून नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला स्पर्धेत सहभाग। भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी दिली माहिती। मंदिर परिसरात अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी। कोल्हापुरात आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गेची रूपे, कोल्हापुरातील योगेश मोरेंची कलाकृती। अमरावतीच्या तिवसामध्ये 7/12 कागदपत्रांची फसवणूक, तिलवसाच्या तहसील कार्यालयात फसवणुकीचा प्रकार, तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। खेड तालुक्यातील काळू सोसायटीच्या सभेत गोंधळ, 65 वर्षांनंतरही संस्था तोट्यातच असल्याने सभासद नाराज, संस्थेच्या चेअरमननेच सभेतून पळ काढल्याने गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।